पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीमुळे पुन्हा एकदा परिचारक गटाने आपली सत्ता अबाधित राखण्यात यश मिळवले। या निवडणुकीत परिचारक गटाला वसंतनाना देशमुख यांची साथ मिळाल्याने राजकीय समीकरणे अचानक बदलली आणि विरोधकांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला। या निवडणुकीत सभापतीपदी डॉक्टर शुभम आगवणे तर उपसभापती प्रमोद देशमुख यांची निवड झाली। या विजयानंतर पंढरपूर तालुक्यात परिचारक गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध असून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे। यावेळी युवक नेते प्रणव परिचारक यांनी नूतन सभापती शुभम आगवणे आणि उपसभापती प्रमोद देशमुख यांचे अभिनंदन करत पुढील काळात पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत विरोधकांना मोठा मोलाचा सल्ला दिला आहे। पंढरपूर तालुक्यात कधी नव्हतं अशा पद्धतीचा 8-8 अशा पद्धतीचं बलाबल त्या ठिकाणी समोर आलं, परंतु जनतेला दिलेला कौल हा मान्य करून या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली गेली। प्रथमतः मी या निमित्ताने आपण जो विचारलेला प्रश्न आहे, खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्याचे ऋषितुल्य नेते श्रद्धेय स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली या पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाची घोडदौड या ठिकाणी गावागावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत विकासाची कामं आपण करण्याचा प्रयत्न केला। या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं लोकशाही पद्धतीचं वातावरण या निमित्ताने सतत मोठ्या मालकांनी जागृत ठेवलं। अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला या ठिकाणी पंचायत समितीचा सभापती असेल, उपसभापती असेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय मोठ्या मालकांनी त्यांच्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये केलं। आणि त्या अनुषंगाने या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही लोकांकडे मतदान रूपी कौल मागितला। वेगवेगळी विकासाची कामं करण्याच्या बाबतीत या ठिकाणी आश्वस्त केलं। खरं तर हे 8-8 अशा पद्धतीचं संख्याबळ असताना खरं तर पंढरपूर भारतीय जनता पक्षाचं वरच्या नेतृत्वाचं मी आभार मानणार आहे, कारण दुर्दैवानं मागच्या 28 तारखेला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि एक धडाकेबाज अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व स्वर्गीय अजितदादांचं दुःखद निधन झालं। आणि मग अशा वेगळ्या वातावरणात या निवडणूक पार पडत असताना या ठिकाणी सभापती भारतीय जनता पक्षाचा, परंतु उपसभापती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी अजितदादांच्या निधनाच्या निमित्ताने निधन झालं आणि त्यांना समर्पित म्हणून या ठिकाणी उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रमोद हरी देशमुख यांना उपसभापती पदी संधी दिली। त्यामुळे हे जे बलाबल आहे आज आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी, काही महिन्यांपूर्वी आमच्याच पक्षाचे असलेले आदरणीय वसंतनाना देशमुख काही विचारांची म्हणजे घरात भांडं लागतं अशा पद्धतीनं त्यांना काही विचार किंवा काही वेगळे विचार त्या निमित्ताने आले, परंतु ते पक्षाबरोबरच होते, आमच्याच पार्टीतला एक भाग म्हणून नानांनी गेल्या अनेक वर्षापासून काम केलं होतं। परंतु या निवडीच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी 2 पावलं सकारात्मक या ठिकाणी पुढे येऊन भारतीय जनता पक्ष, महायुती आणि विकासाची घोडदौड याला या ठिकाणी त्यांचे जे उमेदवार होते प्रमोद हरी देशमुख त्यांना या ठिकाणी आमच्या बरोबर पाठिंबा दिल्यामुळं आज पंढरपूर तालुक्याची गेल्या 40 वर्षापासूनची परिचारक कुटुंबाची असलेली सभापती पदाची परंपरा या ठिकाणी राखण्यात आम्हाला यश मिळालं। काय सांगा विरोधकाला एवढंच सांगेन की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एक विकासाचं राजकारण, समाजकारण केलं आणि त्याच पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण पुढच्याही कालावधीमध्ये स्वर्गीय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाखाली आणि आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक त्याचबरोबर आदरणीय समाधान दादा या दोन्ही नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने आम्ही विकास करणार आहे। विरोधकांनी गेल्या 4 दिवसापासून वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावर आल्या। आमच्याही कार्यकर्त्याला कालपर्यंत वाटत होतं की बाबा ही अशा बातम्या येत आहेत तर काय होणार आहे, परंतु मला खात्री आहे की जे आमच्या घरातलाच एक भाग काही कारणास्तव दूर गेले होते तेच आज पुन्हा स्वगृही परतलेत। पर्यायानं प्रमोद हरी देशमुख यांना या ठिकाणी उपसभापती पदाची संधी दिलेली आहे। त्यामुळे दिसतं तसं नसतं, आज विकासाच्या दृष्टिकोनातून बोलत असताना जसं समोर दिसतं तसं नसतं। इथलं
पंचायत समिती सदस्य पुढच्या कालावधीमध्ये चांगलं काम करण्याच्या हेतूने आज प्रमोद सर आमच्या सोबत आलेले आहेत. निश्चितच मी त्यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या पांडुरंग परिवाराच्या वतीनंही मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो.